असं आहे होय. अहो मग तसली कोणी बी बाई इथं आलेली नाही. इथं गरीबाच्या घरात कशाला कोण येईल. तुम्ही निश्चिंत मनाने जावा, कोणी बी नाही इथं. थांबा 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 थांबा. कोण आहेस तू? मी या तलावाचा स्वामी. माझं नाव आहे तडागासूर. वाटेत येणाऱ्यांचा करतो मी चक्काचूर. काय नाव याच? नंदी ना? याची ही अशी अवस्था मीच केली आहे. पण का? कशासाठी? काय बिघडवलं ते तुमचं? मी या तलावाचा स्वामी आणि माझ्या परवानगीशिवाय हा इथून पाणी घेऊन जात होता. माझ्या इच्छेविरुद्ध इथं कोणीही येऊ शकत नाही आणि या तलावातलं पाणी घेऊ शकत नाही. आणि कोणी नेण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची ही अशी अवस्था होते. तो मरून जातो आणि तुझा हा नंदी सुद्धा असाच मरून पडलाय. तू त्यांच्याशी असं वागू शकत नाही. मी हे होऊ देणार नाही. तू काय करणार आहेस तू? मी आधीच मारले त्याला. तुला त्यांना जिवंत करावं लागेल. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. अगं मोठ्या मोठ्या माणसांना माझं आव्हान पेलणं जमलं नाही. तुला काय जमणार आहे? आता हा जिवंत होणार नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. काय गोंधळ चाललाय इथं? लिंगाजी भाऊ, आम्ही दोघे ह्या घरात तपास करायला आलो, पण हे दोघे आमच्याशी वाद घालतायत. आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत. काय अडचण आहे जनक बाबा? जगदंबा आजारी आहे, आज झोपून आहे. हे आत गेले तर तिची झोपमोड होईल. आजारी आहे वय? ठीक आहे, तुम्ही जाऊ नका आत. म्या जाऊन बघतो. अहो पण अजिबात आवाज करणार नाही. तिची झोपमोड न होता तपास करून येईन. पण असं कुठलं घर टाळता येणार नाही जनक बाबा. आता काय होणार? जगदंबा घरात नाही हे यांना कळलं तर? आई राजा धाव, तूच वाचव आता या संकटातून. तू खरंच त्यांना जिवंत करणार नाहीयेस? एकदा सांगितलं ना नाही करणार म्हणून. मग परिणाम भोगायला तयार हो. तू मला परिणाम भोगायला लावणार? ठीक आहे, बघत आता. या त्रिशूळात अंकित केलेला क्रोधा तुझ्या अग्नीने या तलावाला भस्म करून टाक. कोण आहेस तू? तू सर्वसामान्य कन्या नाहीस. मला माफ कर, मला माफ कर, पण थांबव हे. तुला विनंती करतो, माझं हे आश्रयाचं स्थान असं माझ्याकडून हिरावून घेऊ नको. थांबव, थांबव हे सगळं. क्षमा कर. मी मनात आणलं तरी या तलावासकट तुलाही भस्म करू शकते. नाही, थांब. मी तुला विनंती करतो, असं करू नको. माझं चुकलं. तू सांगशील ते मी ऐकायला तयार आहे. आता सगळ्यात आधी ह्यांना कसं जिवंत करायचं ते सांग. ते जिवंत होतील, पण त्यासाठी तुला माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. जर तू चुकलीस तर मला कशाचीही पर्वा नाही. नंदी महाराजांना वाचवण्यासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. ठीक आहे, हो मग तयार. आत कुणीच नाहीये. म्हणजे आपण जिला शोधतोय ती बाई घरात नाहीये. यांची पोरगी जगदंबा झोपलीये. झोपू दे तिला.
चला जाऊया इथून. जगदंबा घरात नाही आहे हे मला समजलंय, पण ज्या वेळेला मी शांत बसतोय, आता यांना अडवून मी तुम्हाला वाचवलंय, पण पुन्हा ही माणसं इथं आली तर मी अडवू शकत नाही. त्यामुळं इथनं पुढं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. विचार आता तुझे प्रश्न, मी तयार आहे. शाबास. तर माझा पहिला प्रश्न, सांग बरं कोणती असते अशी ती गोष्ट जी असते तर आपल्याच मालकीची फक्त, पण आपणच तिचा वापर करतो कमी आणि इतर सगळे करतात आपल्यापेक्षाही जास्त. मला तर काही सुचतच नाही. मला काहीतरी सुचव तू जाई. आम्ही सगळेच नेहमी तुळजाईची आठवण काढतो, तिचं नाव घेतो, पण ती स्वतःचं नाव कधीच घेत नाही. माझं बी तसंच आहे, सगळे माझं नाव घेतात. जगदंबा, 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 सांग सांग, प्रश्नाचं उत्तर सांग. नाही नाही, उत्तर आहे आपलं नाव. ही अशी गोष्ट आहे की जिचा वापर आपल्यापेक्षा बाकीचे सगळे जास्त करतात. उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे? हा दुसरा प्रश्न अजिबात सोपा नाही. सांग तर खरं. ऐक तर मग. उजव्या हाताने धरू शकतो पण डाव्या हाताने नाही. सांग बरं कुठली अशी गोष्ट, आठवतंय का काही? अशी कुठली गोष्ट असेल? काय हो, येळ लागला? अजून बी तपास सुरू होता वय? होय, समद गाव पालत घातलं. ती काल येशीवरची बाई दिसली होती, तिचा शोध लागला? नाही, मी स्वतः समधी घर फिरलो. समध्या घरात जनक बाबाच्या बी घरी गेला होता वय? ते नव, जा मला आंघोळीला पाणी काढ जा, मला आवरून लगेच बाहेर जायचं आहे. आंघोळ करा गो, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जनक बाबाच्या घरी गेला होतात की नाही? तिथं शोध घेतला का नाही तुम्ही? अगं त्या जनक बाबाच्या घराचं काय एवढं? अव तिथंच समजा गोळ हाय. गावामध्ये जे काय बिघडतंय ना ते त्या घरापायी आणि त्या जगदंबेपायी. तुम्हाला सांगते, ही जी कोणी बाई येशीवर दिसली आहे ना, तिचा बी त्या जगदंबेशी काहीतरी संबंध असणार. उगीच काय वाटतं ते बोलू नकोस. अव खरंच सांगते, तुम्हाला नाही पटायचं. बरं मला सांगा, जगदंबा होती ना घरी? भेटली तुम्हाला? होती घरी? नाही नाही? होते होते, भेटली. काय म्हणाली? झोपली होती बिचारी, आमचं काही बोलणं नाही झालं. झोपली होती? आणि आता? अहो पण हे बघ, ही तुझी टकळी काय कधी संपत नाही. मला आवरायचं आहे, निघतो मी, नंतर बोलू. अहो पण एका बी प्रश्नाचं उत्तर धड दिलं नाही. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. या जगदंबेवर करडी नजर ठेवायला पाहिजे आधीच ठरलं होतं. तिची काय थेर चालल्यात हे बघायला मलाच हालचाल करायला पाहिजेत. उजव्या हाताने धरू शकतो पण डाव्या हाताने नाही, अशी कुठली गोष्ट असेल? सांग लवकर, माझ्याकडे वेळ नाहीये. आणि येत नसेल तर हरलीस म्हणून कबूल कर. काय बरं असेल? काय असेल अजून? मला उत्तर मिळालंय. अशी गोष्ट जी आपण उजव्या हातात पकडू शकतो पण तीच गोष्ट आपल्याला डाव्या हाताने पकडता येत नाही. ती म्हणजे आपला डावा हात. हे बघ, आपला डावा हात उजव्या हातात पकडू शकतो पण डावा हात डाव्या हाताने कसा पकडणार? बरोबर आहे की नाही?
उत्तर अगदी योग्य आहे. तू नुसती मायावी नाहीस, बुद्धिमानी आहेस. पण जो आता तिसरा प्रश्न मी तुला विचारणार आहे त्याचं उत्तर तुझ्या बुद्धीच्याही पलीकडचं आहे. ते उत्तर जर का तुला आलं, तू तुझ्या साथीदाराला जिवंत घेऊन जाऊ शकशील. पण ते उत्तर आतापर्यंत कुणाला काय आहे तिसरा प्रश्न? कान नाहीत मला तरीही मी ऐकतो, तोंड नाहीच मला तरीही मी शब्दात बोलतो. देहाविना आहे जिवंत मी, वाऱ्यावरी सदा डोलतो मी. सांग बरं मी कोण? हे खरंच अवघड आहे. ज्याला कान नाही पण तो ऐकतो, त्याला तोंड नाही तरी तो बोलू शकतो, तेही शब्दात. काय असेल हे? मला काहीच का आठवत नाहीये. कसं शोधायचं याचं उत्तर? आज जरासाठी वाचलो आपण. ते भालदार आत घुसले असते ना तर काही खरं नव्हतं. पण आज मेंगाजी भाऊजी असं चांगलं कसं काय वागले? त्यांना समज कळलं होतं तरी बी त्यांनी काहीच उघड केलं नाही. त्याचं मन बी बदललं असेल. देवी कुठल्या मार्गाने आपल्याला मदत करेल काही सांगता येत नाही. आणि मेंगाची वाटतो तसा नसेल आत. कुठल्या तरी भीतीपायी त्या मदराच्या नादाला लागला असणार. तरी बी त्यांना सांगितलेलं विसरून चालणार नाही. ते सैनिक आले ना तर कठीण होईल समज. होय, धोका अजून टळलेला नाही. आपल्याला सावध राहायला पाहिजे पहिल्यापेक्षा जास्त. नाही नाही हरलीस तू. मला थोडा वेळ हवा. तुझ्याकडे वेळ असला तरी तुझ्या या साथीदाराची वेळ मात्र परत आली. त्याचे प्राण आधीच गेलेत, पण ते परत आणण्यासाठीचा कालावधीही संपत चाललाय. घाई कर, नाहीतर सगळाच खेळ संपेल. नंदी महाराज, माझी चूक झाली का हो? हे अरण्य भीषण आहे, इथे धोका आहे असं तुम्ही म्हणाला होतात, तरी मी इथून जायचा हट्ट केला आणि तुमचाच जीव संकटात सापडलाय. मला तुम्हाला गमवायचं नाहीये हो. काका, तुम्ही का या मुलांच्याच खेळताय? तू मला अडवू शकत नाहीस. देवी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. क्षमा करा, मला क्षमा करा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिध्वनी. आपण एखाद्या दरीच्या दिशेनं उभं राहून ओरडतो, तेव्हा कान नसतानाही तो आवाज ऐकला जातो. तोंड नसतानाही प्रतिध्वनी रूपात ते शब्द बोलले जातात आणि आपल्याकडे परत येतात. तिथे कोणाचाही देह नसतो. प्रतिध्वनी फक्त वाऱ्यावर डुलतो. हेच आहे ना उत्तर? उत्तर योग्य आहे बालिके. तू जिंकलीस. तीनही प्रश्नांची तू अगदी योग्य उत्तरे दिलीस, म्हणून 3 रंगांचं हे पाणी तुझ्यासमोर प्रकट झालं. हे तू तुझ्या साथीदाराला पाज. त्याचे प्राण नक्कीच परत येतील. देवी, देवी, मी इथे. माझे प्राण तर त्या यक्षाने. देवी, तुम्ही प्राण वाचवलेत माझे. नंदी महाराज,